आज आपण प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 मधील अत्यंत महत्त्वाच्या सेक्शन 3 बद्दल माहिती घेणार आहोत. अनेक लोकांना असे वाटते की घरगुती हिंसा म्हणजे फक्त मारहाण किंवा शारीरिक अत्याचार, परंतु कायद्यानुसार घरगुती हिंसेची व्याप्ती यापेक्षा खूप मोठी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सेक्शन 3 काय म्हणते? डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधील सेक्शन 3 हे कलम घरगुती हिंसेची व्याख्या सांगते. या कलमानुसार एखाद्या महिलेवर झालेली शारीरिक, लैंगिक, शाब्दिक, भावनिक किंवा आर्थिक स्वरूपाची वागणूक जर तिच्या आरोग्यावर, सुरक्षिततेवर, जीवनावर किंवा सन्मानावर परिणाम करत असेल तर ती घरगुती हिंसा मानली जाऊ शकते. पहिला मुद्दा आहे फिजिकल अब्यूज म्हणजे शारीरिक अत्याचार. सर्वात परिचित प्रकार म्हणजे शारीरिक अत्याचार. याचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर मारहाण करणे, ढकलणे, जखमी करणे, जीवितास धोका निर्माण करणे, शारीरिक इजा पोचवणे. अशा प्रकारच्या कृत्यांना कायद्यात फिजिकल अब्यूज असे म्हटले आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सेक्शुअल अब्यूज. महिलेच्या इच्छेविरुद्ध लैंगिक वर्तन करणे किंवा तिच्या सन्मानाला धक्का पोहोचवणारे वर्तन करणे हे सेक्शुअल अब्यूजमध्ये येऊ शकते. त्यानंतर तिसरा आहे वर्बल आणि इकॉनॉमिकल अब्यूज. शाब्दिक आणि मानसिक अत्याचार. मारहाण झाली नाही म्हणून घरगुती हिंसा झाली नाही असे होत नाही. या वर्बल आणि इमोशनल अब्यूजचं उदाहरण द्यायचं झालं तर सतत अपमान करणे, शिवीगाळ करणे, चारित्र्यावर संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून टोमणे मारणे, माहेरच्या लोकांचा अपमान करणे, मानसिक छळ करणे, मानसिक त्रास देणे हे सर्व प्रकार या वर्बल आणि इमोशनल अब्यूजमध्ये येत असतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे इकॉनॉमिकल अब्यूज. सेक्शन 3 मध्ये आर्थिक अत्याचारालाही घरगुती हिंसा मानण्यात आली आहे. उदाहरणार्थ घरखर्चासाठी पैसे न देणे, महिलेचं उत्पन्न बळजबरीने घेणे, स्त्रीधन वापरणे, आर्थिक साधनांपासून दूर ठेवणे, आवश्यक गरजा पूर्ण न करणे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक हिंसेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. हुंड्यासाठी छळ. जर महिलेला किंवा तिच्या कुटुंबाला हुंडा, मालमत्ता किंवा इतर आर्थिक मागण्या पूर्ण करण्यासाठी त्रास दिला जात असेल तर ते देखील घरगुती हिंसेच्या कक्षेत येऊ शकते. तसेच धमक्या देणे देखील घरगुती हिंसा ठरू शकते. सेक्शन 3 नुसार केवळ प्रत्यक्ष हिंसाच नाही तर हिंसा करण्यासाठी धमकी देणे देखील घरगुती हिंसा मानली जाऊ शकते. उदाहरणार्थ मारून टाकण्याची धमकी, घराबाहेर काढण्याची धमकी, मुलांना दूर नेण्याची धमकी. आता एक उदाहरण पाहूया. समजा एखादा पती पत्नीला मारहाण करत नाही, परंतु तो सतत तिचा अपमान करतो, तिला पैसे देत नाही, तिच्या खर्चावर नियंत्रण ठेवतो आणि मानसिक त्रास देतो. अशा परिस्थितीमध्येही डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट अंतर्गत घरगुती हिंसेचा दावा करता येऊ शकतो. प्रत्येक सिच्युएशन आणि प्रत्येक प्रकरण हे वेगळं असू शकतं. सेक्शन 3 काय महत्त्वाचं आहे? कारण हे कलम घरगुती हिंसेची व्याप्ती स्पष्ट करते. अनेक महिलांना असे वाटते की मारहाण झाली नाही तर कायद्याचे संरक्षण मिळणार नाही, परंतु सेक्शन 3 दाखवून देते की मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक अत्याचार देखील गंभीर स्वरूपाचा घरगुती हिंसा आहे. मित्रांनो, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट सेक्शन 3 हे घरगुती हिंसेची व्याख्या करणारे मूलभूत कलम आहे. या कलमानुसार शारीरिक, लैंगिक, मानसिक, शाब्दिक आणि आर्थिक अत्याचार हे सर्व घरगुती हिंसेचे प्रकार असू शकतात. म्हणून घरगुती हिंसा म्हणजे फक्त मारहाण नव्हे तर महिलेचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वातंत्र्यावर परिणाम करणारे अनेक प्रकारची वागणूक या समाविष्ट होऊ शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स, चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आमच्यासोबत जोडले राहा. धन्यवाद.